एन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, एक अनोखी चकमक. तर इथं आपण पाहणार आहोत एक माकड आहे, माकडाचं पिल्लू, आणि ते माकडाचं पिल्लू अचानक याच्यातून पडलेलं आहे एका हमल्यातून, आणि त्या माकडाच्या पिल्लावर हमला केलाय त्याच ग्रुप मधल्या एका जबरदस्त किंवा ताकदवान बंदराने. तर या माकडाच्या पिल्लावर जो हमला झाला आणि त्याच्यावर दया दाखवण्याचं काम केलं एका मुलाने, तुमच्यासारख्याच मुलाने, आणि त्या संबंधाने हा एक आपला एन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा एक पार्ट आपल्या समोर इथं दिसतो आहे. तर या एन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड याचा मराठी अर्थ आहे एक अनोखी चकमक. इथे मी तुमच्यासाठी लाल रंगाने म्हणा की काय याच्याने मराठीमध्ये लिहून दिलेला आहे शब्दार्थ, तुम्ही आपल्या पुस्तकावर लिहू शकता. तर आता आपण पाठाला सुरुवात करत आहोत. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बंगाल. पश्चिम बंगालमध्ये जे राणीगंज येथे एका खासगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते, असा हा मुलगा सांगतो आहे. आणि तिथे काय झालं बघा, द ऑफिसर्स of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was a corner of the campus. The officers club was adjacent to the boundary wall of the garden. आता याच्यामध्ये काय म्हटलं, एका मोठ्या आवारामध्ये एका मोठा आवार आहे आणि तिथं असलेले स्वतंत्र बंगले, तर त्या स्वतंत्र बंगल्यामध्ये ते राहत होते आणि तिथं कंपनीच्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था केलेली होती. आणि त्यालाच लागून त्या कोपऱ्यावर, आवाराच्या कोपऱ्यावर यांचं घर होतं. तर आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसर्स, जे अधिकारी लोक होते, त्यांचा बंगला होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. तर हा जो घर होतं जे त्यांना जे मिळालेला आहे, त्या घराच्या जवळपास काय होतं बघा, तो परिसर हा रंगीबेरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच अशा डेरेदार झाडांनी बहरलेला होता. बहरलेला म्हणजे खूप सारे तिथे झाडं होते, हिरवगारपणा तिकडे होता, हिरवीगार झाडे होती, म्हणजे फुलं व झाडं होती, सगळेच होते. त्यानंतर आपण हा एवढा भाग पाहणार आहोत. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels. Squirrel म्हणजे खार, आपल्या घराच्या जवळपास असते ती खार. And many species of birds. खूप प्रजाती आहेत पक्ष्यांच्या, त्या प्रजाती तिथं होत्या. A group of langur म्हणजे वानर had even made their den in an aswastha tree nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life. तर हे जे घराभोवताल जे खूप सारे झाडं लागलेले होते, हिरवेगार झाडं आणि मोसमी भाजीपाल्या होत्या, ह्या सगळ्या भाजीपाल्यांचे झाडं वगैरे त्यांच्या घराच्या भोवताल होते. आणि या झाडांवर अनेक प्रकारच्या स्क्वेरल्स या खारी फिरायच्या आणि मेनी स्पेसीस ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांच्या अनेक प्रकारच्या प्रजाती देखील त्या झाडांवर राहत होत्या. अ ग्रुप ऑफ लंगूर म्हणजे वानरांचा कळप देखील तिथं आलेला होता आणि त्यांनी आपलं डेन म्हणजे निवासस्थान बनवलेलं आहे. हे जे आहे हे निवासस्थान बनवलेलं आहे इन एन अस्वस्थ ट्री नियर बाय, जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडावर. अस्वथा म्हणजे पिंपळ, पिंपळाच्या झाडावर त्यांनी आपलं They had all become a part. They had all become a part and parcel of our existence and daily life. तर आमच्या सर्वजण जे प्राणी होते अस्तित्व बनलं होतं आमचं, जे आमच्या सोबतचेच कोणीतरी कुटुंबीय बनल्यासारखे ते बनले होते आणि घटक बनले होते. या पॅरेग्राफ मध्ये काय बघा, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ
profound effect on me and unfold before my eyes a whole new dimension, wonder of God's creation. शनिवारच्या दुपारी एक असा एक प्रकार घडलेला आहे. जसं आपण आपल्या घरामध्ये राहतो तर आपल्या घराच्या जवळपास देखील अशा काही गोष्टी घडत असतात. या मुलाच्या घराच्या बाजूला शनिवारी दुपारी एक प्रकार घडलेला आहे. आणि त्या दिवशी काय झालं बघा, परमेश्वराच्या अजब किमयेचा, अजब कर्तृत्वाचा एक अनोखा पैलू त्यांच्या समोर उलगडलेला आहे. It was a few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. तर इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत हा देखील मुलगा जो आहे सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी ज्या गोष्टीची पुस्तकं राहतात त्या गोष्टीच्या पुस्तकांचे तो वाचन करत होता. आणि या सुट्ट्यांची त्यांनी मजा घेतलेली आहे. हा फेस्टिव्ह सीझन आहे, सणासुदीचा काळ. हा जो सणासुदीचा काळ आहे याचा त्याने आनंद घेतलेला आहे. आफ्टर हर्टी लंच, हर्टी लंच म्हणजे भरपूर जेवण झाल्यावर आपल्याला सुस्ती येते. हर्टी भरपूर पोटभर जेवण झालेलं आहे. त्यानंतर काय आलं, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. तर काय झालं बघा, दुपारी भरपूर जेवण झालेलं आहे. सुट्टीच्या दिवसांमध्ये आपण भरपूर जेवण करतो. तर असं भरपूर जेवण झालं आणि त्याचे आई वडील आणि त्याची जी लहान बहीण होती, लहान बहिणी ह्या झोपलेल्या आहेत एक दुपारची छोटीशी झोप घ्यायला. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि हा जो मुलगा आहे ज्याने हा पाठ लिहिलेला आहे हा मस्तपैकी पुस्तक वाचत बसलेला आहे. क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड ऍडव्हेंचर स्टोरी. आणि जी दुपार आहे त्या दुपारचं जे शांत वातावरण आहे ती त्याला साहस कथा, ऍडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी अनुकूल होतं. The silence was occasionally broken by the sound of my family snoring. Snoring म्हणजे घोरणे. The intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. द सायलेन्स, जे शांतता होती बघा, दुपारची शांतता, सगळे झोपले होते आणि या शांततेमध्ये त्याला पुस्तक वाचताना एक गोंधळ ऐकू आला. त्या शांततेमध्ये फक्त एकच आवाज होता, द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग. घरच्या लोकांच्या घोरण्याचा आवाज होता आणि चिमण्यांचा चिवचिवाट, इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. घरामध्ये असलेल्या चिमण्यांचा चिवचिवाट. आपण बघा घरामध्ये असताना शांतता भंग होते चिमण्यांच्या आवाजाने. द हार्श कॅविंग ऑफ अ क्रो. कावडे सुद्धा कसे बोंबलतात तुम्हाला माहिती आहे, काव काव. त्यांचा कर्कश आवाज. श्रील कॉल ऑफ अ काईट. काईट म्हणजे घार. ही घार आहे यांच्या आवाजाने त्याची जी शांतता आहे ती भंग पावलेली आहे. आय बिकेम डीपली ऍब्सॉर्ब्ड इन द बुक. पण मी पूर्णपणे त्या पुस्तकामध्ये घडून गेलेलो आहे. पुस्तक वाचण्यामध्ये तो पूर्ण गुंग झालेला आहे. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आय चोज टू इग्नोर द कॉमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कन्सर्न अ हेल्पलेस pig. But soon the barking became louder and more aggressive, and the alarm cawing of a flock of crows added to the cacophony. Cacophony म्हणजे कर्कश मोठा आवाज. I also heard the disturbance approaching closer. मग काय झालं बघा, सडनली अचानकीने कुठून तरी त्याला दुरून भटकणाऱ्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. आपल्याला माहिती आहे रस्त्याचे कुत्रे भुंकत असतात.
तर त्यांचा भुंकण्याचा आवाज त्याला ऐकू आला. आय चोज टू इग्नोर द कमोशन. कमोशन म्हणजे गोंधळ. कमोशन म्हणजे गोंधळ. तर त्यांनी तो गोंधळ जो आहे त्या गोंधळाकडे दुर्लक्ष केलं. कोणता विचार करून? द पॅक ऑफ डॉग्स. जो कुत्र्यांचा कळप आहे हा कशावर भुंकत असेल? हॅपलेस पिग. एखादं असंच असहाय्य बिचार कोणतं डुक्कर असेल, त्या डुकरावर तो कळप भुंकत असेल असं समजून त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर. पण थोड्या वेळाने भुंकण्याचा आवाज आणखी मोठा मोठा व्हायला लागला. अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म कॅविंग ऑफ अ फ्लोक ऑफ क्रोज ऍडेड टू द कॅकोफोनी. त्यानंतर काय झालं, तर कुत्र्यांचा आवाज इतका वाढायला लागला आणि कावळ्यांचा सुद्धा आवाज, त्यांना कर्कश असा आवाज त्याला ऐकायला मिळाला. आणि त्यामुळे काय झालं, तो जो डिस्टर्बन्स आहे तो त्याच्या अगदी जवळ यायला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, तो जो पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होता तर त्याची शांतता पूर्ण भंग पावलेली आहे. आता आपण पुढे पाहतो. क्युरिओसिटी बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा. तुम्हाला कशी जिज्ञासा असते, कुठे काय चाललंय पाहायचं असतं आपल्याला. कुठे काही नवीन असेल तर आपण पाहतो. कुठे घोडका झाला, कुठे मारामारी झाली, आपण जाऊन पाहतो. तसंच ह्या मुलाचं झालेलं आहे. आणि ही क्युरिओसिटी म्हणजे जी जिज्ञासा आहे तिने काय केलं, गॉट द बेटर ऑफ म्हणजे अधिकच त्याची जिज्ञासा आहे ती वाढलेली आहे. लिव्हिंग द बुक असाइड, त्यांनी आपलं पुस्तक बाजूला केलं आणि आय रश टू द वरांडा. आपल्या घराचा जसा वरांडा असतो ओसरी, तिकडे तो गेलेला आहे. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. तर ही जी जिज्ञासा आहे, जिज्ञासा त्याच्या मनात जागृत झाली आणि त्यांनी पुस्तक आपलं बाजूला ठेवलं आणि तो समोर गेला वरांड्यामध्ये की खरोखर काय चालू आहे. आणि तो बाहेर आलेला आहे बघा. आणि जसा बाहेर आला तर काय बघितलं त्याने, आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. तर त्याने काय पाहिलं, ग्लान्स म्हणजे पाहणे. ग्लान्स हे जे ग्लान्स आहे, ग्लान्स म्हणजे पाहणे. त्याने पाहिलं जे घराचं छप्पर आहे, छप्पर आपल्या घराला छप्पर असतं, तुमच्याही घराला आहे. रूप म्हणजे छप्पर. त्या छपराकडे त्याने पाहिलं आणि तिथं त्याने पाहिलं तर त्याला काय भयंकर असं काहीतरी दिसलेलं आहे. खूप भयंकर असं काहीतरी दिसलेलं आहे. काय दिसलं बघा त्याला, अ बिग मेल लंगूर. एक नर वानर. आपल्याला माहित आहे तो बंदरामध्ये वगैरे म्हणतो आपण त्याला, तो राजदंचा पुरुष, आणि तो मग बाकीच्यांवर आक्रमण करतो. तर असा तो बिग मेल लंगूर त्याला दिसलेला आहे. हा मोठा राहतो तो माकड, वानर. आणि बहुधा तो त्या टोळीचा म्होरक्या किंवा लीडर असावा हे त्याने दिसलेलं आहे. आणि तो काय करत होता, त्याच्या हातामध्ये अ बेबी लंगूर. त्याच्या हातामध्ये बेबी छोटस वानराचं बाळ होतं. आणि तो काय मर्सिलेसली म्हणजे निर्दयपणे त्याला मारत होता. बिलकुल दया माया न दाखवता त्याला मारत होता. त्याला पिटत होता. जसं काही त्याला मारूनच टाकायचं आहे अशा प्रकारे तो त्याला मारत होता. The helpless mother of the baby and other lesser member of the langur group were scattered on the roof of the building, thereby watching the baby being killed. आणि त्याची जी आई होती ती काहीच करू शकत नव्हती. आणि त्या कळपात छोटे दुर्बळ बंदर होते, वानर होते, ते आजूबाजूच्या बसून पाहत होते. त्यांच्या समोर त्या लहान बाळ ते कदाचित आता, पण ते काही करू शकत नव्हते. त्यानंतर पुढे बघा, आय किल्ड
I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or admit to survive within its group. आपल्याला माहित आहे बनरांच्या मध्ये मेल राहतो, एकच आणि बाकी सगळ्या माद्या राहतात. हा, तिथं दुसरा कोणताही नर ते होऊ देत नाही. आणि हे जे पिल्लू होते हे नर बंदर होते, नर वानर होते. त्याच्यामुळे ते काय दुसऱ्याला तिथं आपल्यासोबत ठेवायला तयार नव्हते, नर वानर असल्यामुळे. आणि ते त्याला मारत होते, तो नियम होता. मग विदाउट एनी टाइम आय गॅदर स्टॉक in one hand, held a piece of stone at the marauding langur. काय केलं, वेळ कोणता घालवला नाही. आय गॅदर अ स्टॉक स्टिक, एक वजनी काठी घेतली आणि त्याने काय केलं, जोराने फेकली. अँड हर्ल्ड, आणि त्याच्यावर जोरात मारलेला आहे त्याला हकलायसाठी. अ पीस ऑफ मॅराडिंग लंगर करणारा जो वानर, त्याच्यावर त्यांनी काळी फेकून मारलेली आहे. The langur was so irritated that hardly of my assault. But then I started throwing more stones. The dogs on their part raised their pitch of cry. आता बघा, त्याच्यात काळी मारल्यावर काय झाला, तो नर बंदर कसा झाला, तो आक्रमक झाला. आणि त्याच्या हल्ल्याने तो विचलित मात्र झाला नाही. पण मी आणखी दगड मारायला सुरुवात केल्यावर कुत्री हुंकायला लागली आणि जे कुत्रे आहेत ते सुद्धा हुंकायला लागलेले आहेत. मग काय झालं बघा, चेंज सर्क्युमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स forced the langur to drop the baby from the sloping over the veranda. The baby was listless and appeared to be dead. As its body started to slide down, the attack of dogs manifold at the prospect of and meal. आता त्याच्यामुळे काय झालं, अचानक जो हमला झाला, अचानक परिस्थिती बदलली आणि एका अज्ञात ठिकाणावरून झालेला अनपेक्षित हल्ला त्या नरबंदराला दिसला आणि तो वानर वरांड्याच्या उतरत्या छपरावर पिल्लाला टाकून निघून गेलेला आहे. तो एकदम घाबरला आणि त्याने त्या बाळाला सोडून दिलेला आहे आणि ते छतावरून खाली घसरायला लागलं आणि ते आयती शिकार मिळेल या अपेक्षेने कुत्र्यांचे घोडके त्याच्यावर धावलेले आहेत. आणि बघा मग काय झालं, कीपिंग द डॉग with the stick, I managed to catch hold of baby langur's tail just as it tipped over the edge of the tilled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. आता बघा, त्याने काय केलं, हातातल्या काठीने त्या कुत्र्यांना दूर ठेवत छपरावरून खाली पडण्याच्या अवस्थेत असलेलं जो वानर होता, वानराचं पिल्लू, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, जी शेपूट पकडली. पण ते पिल्लू निश्चल आणि निष्प्राण कमजोर झालेल्यासारखं दिसत होतं आणि ते खरोखरच नर वानर होतं, नर पिल्लू होतं. बाय धिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा, वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ अवर नेबर हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि मग काही वेळाने बघा, त्याचे आई वडील, म्हणजे हा जो मुलगा आहे त्याचे आई वडील, त्याच्या बहिणी वरांड्यामध्ये आल्या आणि त्याचं हे बचाव कार्य ते पाहत होते आणि त्यांचे काही शेजारी सुद्धा जवळपास उभे झाले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. कूप म्हणजे खुराडा, कोंबड्या ठेवतो तो. His body was full of deep bite marks and scratches. Blood was oozing म्हणजे पाहणे, from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding.
I was relieved to find out that the baby was breathing even though his breath were shallow. तर वानराच्या पिल्लाला मग तो काय करायला, त्याच्या परसबागेत घेऊन गेला, जी परसबाग राहते तिथे घेऊन गेला आणि त्याला त्याच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्या कोंबड्याच्या खुराड्यामध्ये ते ठेवलं आणि त्याचं शरीर जे आहे ते मोठ्या जखमा आणि त्याला झालेलं होतं, त्याने ते पूर्ण भरून गेलं होतं. काही जखमांमधून रक्त सुद्धा वाहत होतं. पिल्लू जे होतं वानराचं ते गुपचूप पडलं होतं. त्याचा श्वासोश्वास मंदावलेला होता, श्वासोश्वास कमी होता, तरी तो चालू होता. हे बघून त्याला खूप बरं वाटलेलं आहे त्या मुलाला. फ्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर and after a few shaky attempts he sat up. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after expressing trauma. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bite. मग काय केलं बघा, त्यांनी थंड पाण्याचे असे शिंतोडे आहेत, शिडकावा केलेला आहे त्या पिल्लाच्या चेहऱ्यावर आणि त्याच्यामुळे त्याला शुद्ध आली आणि धडपडत तो प्रयत्न करून कसा तरी उठून बसला. आणि ते घाबरलेलं आणि भेदरलेलं जे पिल्लू होतं ते वाऱ्यामुळे हरलेलं, जसं पाला असतो, पान असतं, तशा प्रकारे ते घाबरत होतं आणि त्याचे दोन्ही डोळे असे लुकलुकत होते, चमकत होते आणि ते दबक्या आवाजामध्ये, कमी आवाजामध्ये हुंदके देऊ देऊ रडू लागले आहेत. मफल्ड हुंदके देणे, जस्ट लाईक आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ते धसकाच बसलेल्या एखाद्या लहान मानवी मुलाच्या सारखंच ते रडायला लागलेलं आहे. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. त्याने सोललेलं एक केळं त्या बंदराला खायला दिलं आणि ते सुद्धा त्याने थरथर ते हाताने घेतलं आणि तुकडे करत बिचकत बिचकत घाबरत घाबरत तो ते खाऊ लागला. त्यानंतर आपण पाहतो, माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल बेबी लंगूर. माझं लक्ष कशाकडे होतं, त्या माकडाच्या तब्येतीमध्ये, बंदराच्या छोट्या पिल्लाच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्यामध्ये. सडनली आय हॅड अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच. आणि त्याच वेळी कुणीतरी आपल्याकडे लक्ष देऊन आहे. अनकॅनी म्हणजे विचित्र, एक त्याच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की कुणीतरी आपल्याला पाहत आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. तर त्याने खुराड्यातून मागे वळून पाहिलं. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. तर मी जी जी हालचाल करत होतो त्याकडे तिथे किचनच्या छपरावर बसून त्याची आई, त्या वानराची आई माझ्याकडे पाहत होती. She simply here quietly as it convinced that no harm was being done to her child. तिला एक लक्षात आलेलं आहे, खात्री पटलेली आहे की आपल्या बाळाला कोणत्याही प्रकारची इजा यातून होणार नाही आहे. The baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. Meanwhile, आणि मग मध्यंतरी काय झालं, दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या चाहूल लागलेली आहे. ते मोठ्याने हुंसून रडायला लागलेला आहे. I retreated from the door of the group and allowed the mother access to her baby. आणि मग मी काय केलं की त्या आईला खुराड्याकडे येता यावं म्हणून तो तिथून परत निघालेला आहे, माघारी निघालेला आहे. कोण? Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. मग काय झालं, अचानक एकदम ती आई आहे उतरून आलेली आहे फ्लोअर ऑफ द कूप, जो खुराडा आहे तिथून ती उतरून आलेली आहे खुराड्याजवळ आणि तिने आपला जो पिल्लू आहे तो उचलून घेतलेला आहे हातामध्ये. आणि काय झालं बघा, शी गेव द बेबी अ थोरू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरी and then cuddled him tightly in her bosom.
तिने काय केलं, त्या बाळाचं इन्स्पेक्शन केलेलं आहे, त्याचं निरीक्षण केलं, तपासणी केली आणि त्याच्या जखमा पाहिल्या. ऍज अडल्ट त्याला अगदी घट्ट पकडलं तिने टाईटली तिच्या छातीची आणि ती त्याला धरून बसलेली आहे. द बेबी फाउंड ग्रेट सोल्यास इन हर. आता तिला असं त्याने छातीशी कवटाळलं, त्याच्यामुळे त्याला खूप सोल्यास म्हणजे दिलासा मिळालेला आहे. त्यानंतर द मदर sat still with the baby in her lap for a few minutes. काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन, मांडी म्हणजे लॅपवर घेऊन, मांडीवर घेऊन ते काही वेळ तशीच बसलेली आहे. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. आता पुन्हा जर हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करायला लागलेली आहे. म्हणजे तिच्या डोक्यात आता एकच विचार आहे की आपल्या बाळाची काळजी आपण कशी घ्यायची. फॉर सेकंड्स द मदर लंगूर लुक स्ट्रेट इनटू माय आईज. नंतर काही सेकंद ती आई जी होती, आई वानर, तिने त्या मुलाच्या डोळ्यामध्ये खोलवर पाहण्यास सुरुवात केली आहे. डोळ्यात Even today, I cannot forget that look in her eyes, showing silent gratitude on me for saving her child. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. आणि बघा त्याच्यामध्ये काय झालं की त्यांना वाटलं की सेंटिमेंट्स, I was overwhelmed by the emotion and the sentiments and the way she thanks to me. आणि मग त्यानंतर तिने त्याचे आभार मानण्याचा प्रयत्न केलेला आहे, आभार मानलेला आहे. आय वॉज ओव्हरवेल्ड. आणि मग ते इमोशन्स जे होते त्या इमोशन्स मुळे तो थोडा हे होऊन गेलेला आहे आणि नंतर रक्षण केल्याबद्दल तिचा मनामध्ये त्याच्याबद्दल चांगल्या भावना होत्या आणि त्या संबंधाने ती त्याचे थँक्स मानण्याचा प्रयत्न करत होती, आभार मानत होती. There sat a universal mother holding a stricken child in her lap. ती एक विश्वाची माता होती, तिच्या हातामध्ये, तिच्या मांडीवर एक स्ट्रायकन, दुःखी कष्टी असं एक बाळ तिच्या मांडीवर होतं आणि ती पूर्ण विश्वाची माता अशी ती माता तिथे त्याला दिसलेली आहे. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. आणि मग काय झालं, तिने अचानक पटकन jumped with her baby clinging to her belly आणि त्याच्या आपल्या पोटाशी आपल्या बाळाला पकडलं आणि ती किचन, स्वयंपाकघराचं जे छप्पर आहे तिकडे तिने उडी मारलेली आहे. She survived the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. आणि ती आपल्या बाळाला धरून त्या निर्दयी आणि मारणाऱ्या वांद्रापासून वाचवत, त्या वांद्राचा कानोसा घेत ती आजूबाजूचा परिसर इकडे तिकडे पाहत, ज्या बाजूने हमला झालेला आहे त्या बाजूने ती आपल्या बाळाला त्याच्या विरुद्ध बाजूने तिने उडी मारलेली आहे. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज नीडेड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कोर्ड, रिलेशनशिप हम्स इनटू ऍक्शन. एक आई आणि तिचे बाळ आहे, त्या बाळाच्या अशा थोड्याशा भेटीनं त्याला खात्री पटली की जो प्राणी आणि मानव यांच्यामध्ये जो इंटरसेक्टिंग आहे, हा जो कम्युनिकेशन म्हणजे एकमेकांमधील संवाद आणि जो दृढ विश्वास, हा खरोखर एक सत्य गोष्ट आहे. ही सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिकच सुरळ बनते, हे सुद्धा त्याला पटलेलं आहे. त्यानंतर आहे द मदर लंगूर showed me that food was not the only means of communication between man and animal, but that were
there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. तर एक ती आई वानरी आहे, आई वानर, त्या बाळाची जो छोटा पिल्लू होता त्याची आई आहे, तिने त्याला दाखवून दिलं की मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये संपर्काचं साधन फक्त अन्न किंवा खाद्य नाही आहे, तर त्यांच्यातील नातं दृढ होण्यासाठी मला परस्पर विश्वास आणि सामंजस्य, दयाभाव आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे. मग हे 55 years have passed since that day. त्यानंतर काय किती दिवसाला 55 वर्ष उलटून गेली आहे. ही घटना 55 वर्षापूर्वीची आहे. आता मुलगा झालेला मोठा वर्षापूर्वी. आणि ही जी वानराची जी गोष्ट झालेली आहे, वानरावर जो हमला झाला होता वानराच्या पिल्लावर, त्याची आई आली होती आणि मग ती त्याला घेऊन गेली. त्या गोष्टीला आता 55 वर्ष झालेले आहेत. आय एम नाऊ 70 years old. हा जो तपन मुखर्जी ज्याने हा पाठ लिहिलेला आहे, हा आता 70 वर्षाचा व्यक्ती आहे. म्हणजे 55 वर्षापूर्वीची ही घटना आहे, त्यांनी ही लिहिलेली आहे, त्यांच्या आयुष्यात घडलेली. आणि यामध्ये त्यांचा संबंध असा आहे का वानराच्या पिल्लाशी आला, ज्याला मारत होते त्याच ग्रुप मधला एक जो नर वानर ताकदवार, त्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्यांनी वाचवलं. आणि त्याच्या आईला सुद्धा एक समजलं की हा माणूस खूप चांगला आहे, हा मुलगा, आणि तिच्या मनामध्ये, तिच्या डोळ्यामध्ये त्याला आपल्याबद्दल एक कृतज्ञतेची भावना दिसली. आणि अशा प्रकारे तो हा काय म्हणतोय की आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तर मी आजही अशी ती एक अविस्मरणीय जी भेट आहे ह्या वानरासोबत, हा एक अनोखी चकमक किंवा एक अनोखा प्रकारची एन्काउंटर, आपण म्हणतो एन्काउंटर पोलीस करतात, तर हा एक एन्काउंटरचाच प्रकार झाला. प्राण्यांमधली चकमक, ती एक वेगळ्या प्रकारची चकमक त्याच्या आयुष्यामध्ये आजही तो लक्षात ठेवून आहे. तर या पाठाचा सारांश जर आपण लक्षात घ्यायचा झाला तर तुम्ही लक्षात घ्या, एक वानराचं पिल्लू आहे, त्या वानराच्या पिल्लाला त्याच वानराच्या ग्रुप मधला एक मोठा भक्या वानर आहे मारत आहे. आणि त्याची आई जी आहे त्या वानराच्या पिल्लाची, ती बिचारी गुपचूप मध्ये पाहते आहे, तिला काहीच करता येत नाहीये. आणि या वानराला वाचवण्याचं काम या लेखकाने केलेलं आहे, तपन मुखर्जी. आणि प्राणी आणि मानव यांच्यामध्ये जो मैत्रीचा भाव आहे तो यातून आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपण हा पाठ पूर्ण पाहिलेला आहे. हो हो.